जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ई निविदेत किंमत 15.72 लाख, पोलीस तपासात फक्त 40,000। नेमके सत्य काय? सारंगपूर तलाव सीआय पाईपलाईन चोरी प्रकरणात नवे प्रश्नचिन्ह। आर्वी शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सारंगपूर तलाव ते जनतानगर GSR ESR दरम्यानची सुमारे 1.5 किलोमीटर लांबीची 250 मिलीमीटर व्यासाची व अंदाजे 75,000 किलो वजनाची ब्रिटिशकालीन तांबे पितळ अष्टधातूची सीआय पाईपलाईन चोरी प्रकरणी नवा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सन 2024 ते 25 मध्ये या पाईपलाईनच्या विक्रीसाठी ई निविदा काढली होती। करोडो रुपये किमतीची पाईपलाईन या निविदेमध्ये प्रारंभिक किंमत 15,72,000 रुपये निश्चित करण्यात आली होती। मात्र चोरी प्रकरणी पोलीस तपासात मालमत्तेची किंमत केवळ 40,000 रुपये दाखवण्यात आल्याचे वृत्त समोर आले। त्यामुळे किमतीतील मोठ्या तफावतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणात आर्वी पोलिसांनी शैलेश भुजाडे याला अटक केली असली तरी केवळ एकावर कारवाई करून संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। निवेदन याच्याबद्दल दिलं की आपण 3 तारखेचं जे चोरी गेलेल्या म्हणे MGPच्या माध्यमातून टेंडर झालं होतं, ते 24-25ला टेंडर झालं होतं आणि शिवनं इथं हे दिलं की बाबा सदर मालमत्ता हे नगर परिषदची असल्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही पाईप वगैरे हे काही काढू शकत नाही, तुम्हाला हे पाईपलाईन चालवायला दिली आहे, तुम्ही ते कुठलंही रॉ मटेरियल हे या कुठलंही टेंडर काही करू शकत नाही। त्याच्यामुळे हे थांबलं होतं। मग शिवचं काम होतं की तिथे बाबा हे लक्ष ठेवायचं, तिथं लक्ष नाही ठेवलं आणि ते परस्पर चोरी गेली। आता चोरी गेली तर शिवचं काम आहे, शिव शासन प्रशासन दोन्ही त्याला जिम्मेदार आहे आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी मग त्या माध्यमातून हे जे ई टेंडर झालं होतं, ई टेंडर झालं होतं MGPने ई टेंडर केलं, त्याच्यात ह्या जो व्यक्ती पकडला भुजाडे, त्या भुजाडे पकडल्यामुळे 40,000चं ते पूर्ण पाईपलाईन होती असं त्यांचं म्हणणं आहे। पोलीसवाल्याचंही म्हणणं असं आहे, प्रेसद्वारे आम्हाला माहीत पडलं, पण ते 40,000ची नसून करोडो रुपयाची आहे। पण आपण जर करोडो जरी म्हणतो तर MGPनं जो ठरवलं होतं की बाबा सदर पाईपलाईनचा ई टेंडरच्या माध्यमातून त्यांना प्रेस नोटे काढली होती की हे 15 लाखाच्या वरची पाईपलाईन आहे असं टेंडर झालं। त्या टेंडरमध्ये खूप सारे ठेकेदारांनी हे भरलं होतं आणि ते टेंडर झाल्याच्या नंतर बस लगेच आता बा कुणाला तरी टेंडर हे ओपन होते ई टेंडर, तर लगेच शिवनं तिथं थांबवलं। मग आमचं असं म्हणणं आहे 40,000ची तुम्ही सर्रात जर हे करता तर MGPचं काम होतं की तिथं पोलीस स्टेशनला मदत करणे, की 40,000ची नसून एक लाखोच्या करोडाच्या घरातली पाईपलाईन आहे, हे तुम्हाला कुठंतरी चुकी होऊन राहिली, त्याच्या निदर्शनात आणून द्यायला पाहिजे। त्या माध्यमातून आपण इथं निवेदन देण्यासाठी आलो। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वतंत्र तक्रार का दाखल केली नाही? ई निविदा प्रक्रिया अचानक का रद्द करण्यात आली? नगर परिषदेने मालमत्ता आपल्या ताब्यात असल्याचा दावा का केलाय? अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची भूमिका काय होती? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। या सर्व बाबींची स्वतंत्र उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिलेल्या निवेदनात केलंय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।